भावाला गुन्ह्यात अडकवले म्हणून केली मारहाण, चिडून हर्षलने केली टोळी, अमोलचे घेतले प्राण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची घटना बघायची आपल्याला धुळे जिल्ह्यामधली. एखादा कसाई जनावराला ज्या क्रूर पद्धतीने मारतो त्या पद्धतीने माणसांना संपवण्याचे सूत्र धुळ्यातही निर्धास्तपणे सुरू झाले आहे. धुळे शहर हे आता गुन्हेगारीकरणाचे केंद्रस्थान बनवू पाहत आहे. गेल्या काही वर्षातच धुळ्यात निर्दयीपणे ज्या हत्या करण्यात आल्या त्यामागे बदला घेण्याचे कारण अधोरेखितपणे झाले आहे. एकाच भागात राहणाऱ्या दोन परिवारातील सख्खे होते, मित्र होते सखे. त्यातील एका परिवारातील तरुण एका गुन्ह्यात अडकला तेव्हा त्याने साथीदार म्हणून दुसऱ्या परिवारातील तरुणालाही गुन्ह्यात अडकवले आणि पुढं असं खुनामध्ये या प्रकरणाचं रूपांतर घडलं. आणि खुन्यामध्ये या प्रकाराचं रूपांतर झाल्यानंतर ही घटना पोलिसांपर्यंत गेली आणि याचा सर्व उलगडा झाला. आता आपण सविस्तर बघूया घटना काय घडली, कशी घडली आणि कुठे घडली. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात शांतताप्रिय शहर म्हणून ज्या धुळे शहराची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती होती ते धुळे शहर आज गुन्हेगारीच्या सारीपाटावर अग्रभागी झळकू लागल्याने बुजुर्ग धुळेकर खंत व्यक्त करतात. हे मात्र दिसत आहे आपल्याला. मला आवडेल त्या महिलेशी मी शारीरिक संबंध ठेवेल अशी जिद्द ज्या गुंड्या नामक गावगुंड्याने बाळगली, त्याच जिद्दीप्रमाणे जो धुळ्यामध्ये आपल्या शारीरिक ताकदीवर जोरावर वागू लागला होता त्या गुंड्याची पहाटेची वेळी एका हॉटेलात खुलेआम हत्या करण्यात आली. बघा, थोडीशी ताकद आल्यानंतर माणूस थोडासा एक डॉन भाईगिरी करण्याचं करू पाहतो. ज्या त्या जिल्ह्यामध्ये अशी भाईगिरी करणारे हिरो गुंडे असतात, पण त्यांची हत्या होते याचं मात्र प्रमाण आता वाढत चाललं आहे. पुण्यामध्ये घटना घडली, जालन्यामध्ये ही घटना घडलेली अशीच. तर शारीरिक ताकदीवरती गुंड्याची पहाटेच ती हत्या करण्यात आली. या अतिशय निर्दयी घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत हादरला होता. रावसाहेब पाटील नावाच्या बलदंड शहराच्या उमद्या इस्माची देवपुरात त्याच्या तरुण मुलासह भरदिवसा सर्वांसमोर हत्या करण्यात आली होती. ऑक्टोबर 2023मध्ये संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या धुळे शहरातील कोलचौकी पोलीस स्थानकासमोरून शुभम साळुंके या तरुणाचे सर्व सक्षम अपहरण करून वरखेडा रोडवर त्याला यशमध्ये पाठवण्यात आले. तर आता दिनांक 4 मार्च 2024 रोजी सहजीवन नगरमध्ये राहणाऱ्या अमोल गुलदगडे तरुणावरती सामुदायिक प्राणघात हल्ला करून त्याला संपवण्यात आले होते. धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगर परिसरात आणि लक्ष्मीवाडी परिसरात राहणारे गुलदगडे परिवार आणि मेंढे परिवार हे एकमेकांशी चांगले परिचित आहेत. एकमेकांशी त्यांचे सख्खे होते. सुखदुःखात एकमेकांच्या मदतीला धावून येत असत. पण ऑक्टोबर 2018मध्ये त्यांच्या संबंधात कारणपातळीत्वे मिठाचा खडा पडला होता आणि एक शत्रूचं वातावरण तिथं झालं होतं. दोघं एकमेकांचे शत्रू बनले होते. हर्षल मेंढे याच्यावर डिसेंबर 2018 साली एक गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात पोलिसांना जबाब देताना हर्षल मेंढे यांनी सहजीवन नगरात वास्तव्याला असलेल्या ऋषिकेश गुलदगडे या तरुणाला गुंतवले होते. त्यामुळे ऋषिकेश याच्या मागे पोलिसांचा सतत सरसरमेरा असतो. ऋषिकेश याचा संबंधित गुन्ह्याशी संबंध नसताना हर्षलने त्या गुन्ह्यात अडकवले म्हणून ऋषिकेशचा मोठा भाऊ अमोल छगन गुलदगडे याने संतापाच्या भरात हर्षलला मारहाण केली होती. अमोलने हर्षलला मारहाण केल्याने शैल्य त्या दिवसापासून मेंढे परिवाराला बोचत होते. या मारहाणीला मात्र वेग येत होता आणि ही मारहाण कमी होत नव्हती. या गोष्टी वाढत होती. ही मात्र बदला घ्यायचाच असा ठाम निर्धार मेंढे कुटुंबियांनी केला होता. त्या दिवसापासून ते अमोलला संपवण्याची संधी पाहत होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मेंढे कुटुंबियांच्या मनात बदल्याची भावना होतीच, याची सुतराम कल्पना गुलदगडे या परिवाराला मात्र नव्हती. आता याने असं ठरवल्यानंतर याच्या मनामध्ये बदला घ्यायची भावना मात्र पक्की झाली होती. पण मात्र सुतराम कल्पना गुलदगडे कुटुंबियांना मात्र याची भान नव्हतं, याचं कल्पनाही नव्हती. आणि उत्पन्नाचं स्रोत म्हणजे कामधंदा करणे, मोलमजुरी करणे आणि आपलं उपजीविका ही भागवणे असं या कुटुंबाचं चालू होतं. आणि अमोल गुलदगडे हा कुटुंबातील करता सावरता मुलगा असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या मुख्य जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावरती होती. धुळ्यातील औद्योगिक वसाहती परिसरातील अवधान येथील टोलनाक्यावरील पेट्रोलिंगच्या गाडीवर अमोल हा नोकरीला होता. फावल्या वेळेत तो जमेल त्या पद्धतीने समाजसेवेत सहभाग घेत असायचा. दिनांक 4 मार्च 2024 रोजी सहजीवन नगर परिसरातील छोरिया नगरमध्ये रात्रीच्या
क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा पाहण्यासाठी अमोल गेला होता. अमोलचा लहान भाऊ ऋषिकेशला त्याच्या मित्रांनी आग्रह केल्याने तो सुद्धा आपल्या मित्रासह रात्रीच्या क्रिकेट मॅचेस पाहायला छोरिया नगरात गेला होता. रात्री 12चा टाईम होता. रात्री 12 वाजले होते. मॅचेस संपल्यानंतर ऋषिकेश आणि त्याचे सवंगडी घरी परतत होते. पण घरी येत असताना सहजीवन नगरमधील महादेव मंदिराजवळ थांबले. गप्पा गोष्टी करत असताना काही अंतरावरून त्यांना भांडणाचा, शिवगाळ, हाणामारा, सोडू नका रे सोडा असा आवाज येत होता. या आवाजाने वेध घेत ऋषिकेश आणि त्याचे मित्र त्या दिशेने धावले. नवनाथ मंदिराजवळ गर्दी होती आणि 4-5 जण एका जणाला घेरून मारत होते. ऋषिकेश आणि त्याचे मित्र त्या जागी गेले असता त्यांनी पाहिलेले दृश्य भयानक होते. ऋषिकेशचा मोठा भाऊ अमोल यालाच मारेकरी प्राणघात हत्यारांनी मारत होते. अमोलला घेरून मारणाऱ्या आदित्य मेंढे, हर्षल मेंढे, राजू मेंढे, जयेश उर्फ गोलू धापे, गुणवंत सोनवणे याचा समावेश होता. ऋषिकेश आणि त्याचे मित्र सर्व हल्लेखोरांना ओळखत होते, कारण सर्वच हल्लेखोर सहजीवन नगरीत होते. अमोल हा कसलेला तरुण होता. तो सावध असता तर 4 जणांना भारी पडला होता. पण मात्र तो अगदी बेसावध होता आणि या बेसावधपणाचाच फायदा घेत त्याला कल्पना नव्हती की घेरून आपल्यावर सशस्त्र प्रांगात हल्ला होईल. ऋषिकेश आणि त्याचे मित्र अनाधानाने घटनास्थळी पोहोचले तेव्हा आदित्य मेंढे हा आपल्या हातातील धारदार प्राणघातक शस्त्राने अमोलचा गळा कापत होता. गळा कापला जातच होता. त्या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसरला होता. अमोल रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर आडवा पडताच हर्षल मेंढे हा अमोलच्या छातीवरती बसला आणि स्वतः खिशातील हातरुमाल काढून त्या हातरुमालाने अमोलचा गळा आवळू लागला होता. त्याच दरम्यान राजू मेंढे हा भला मोठा दगड अमोलच्या पायावर टाकून त्याचा पाय जायबंदी करत होता. गुणवंत सोनवणे हा आपल्या हातातील प्राणघातक हत्याराने अमोलचा घाणेरड्या पद्धतीने शिव्या देत सर्वांगावर जखमा करत होता. जयेश उर्फ गोलू धापटे हा आपल्या हातातील लाकडी दांडक्याने अमोलवर घणाघाती प्रहार करत होता. मात्र असहाय्य अमोल जनावराप्रमाणे आकांत करत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली आणि तो तिथेच कायमचा शांत झाला. अमोलच्या भावाला आणि त्याच्या मित्रांना पाहतच 5 हल्लेखोर फरार झाले. अमोलचा प्राण वाचणे महत्त्वाचे असल्याने हल्लेखोरांना प्रतिकार करण्याऐवजी ऋषिकेशने व त्यांच्या मित्रांनी रक्तबंबाळ अवस्थेतील अमोलला तात्काळ हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ नेले. त्या अगोदरच अमोलची प्राणज्योत मावळली होती. मात्र हे डॉक्टरांनी सांगितले त्यांना त्या दिवशी रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि यांची सर्व टीम ही धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी आपापल्या फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता श्रीकांत धिवरे यांनी रात्रभर जागरण करत संवेदनशीलता भागात तात्काळ पोलीस बंदोबस्त तैनात केला. घटनेच्या गांभीर्याचा गैरफायदा घेत समाजातील असामाजिक घटनांना शांतता व सुव्यवस्था बिघडण्यास वाव मिळू नये म्हणून शहरातील सर्वच पोलीस स्टेशन अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांना सावध केले होते. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी मार्गदर्शनाखाली यांच्या कायद्याच्या चौकटीत घटनेचा व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. चोख बंदोबस्त करण्यात आला होता. अमोलच्या मृतदेहावरती गंभीर व शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यविधी उरकण्यात आला. अमोल गुलदगडे याचा लहान भाऊ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ऋषिकेश गुलदगडे याने घटनेची पार्श्वभूमी नमूद करून मागील घटनेचा वचपा काढण्यासाठी 5 हल्लेखोरांना अमोलवर कसा प्राणघात हल्ला केला आणि वर्णन करून 5ही आरोपींच्या विरोधात खुनाची फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या 5ही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान अमोल गुलदगडे याच्या आजी, आई, पत्नी, भाऊ, नातेवाईक घेऊन सहजीवन परिसरातील लक्ष्मीवाडी परिसरात नागरिक बहुसंख्येने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गेले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व त्यांच्या सहकाऱ्यांशी पीडित कुटुंबाला आधार देत सहयोग दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे पोलीस यंत्रणेने आभार मानत हल्लेखोरांना संघटित गुन्ह्याचे कलम लावून जन्माची अद्दल घडवा अशाचे निवेदन दिले. अमोल गुलदगडे होतकरू तरुण होता. प्रसंगी तो गरजवंतांच्या मदतीला जायचा. मेंढे परिवार आणि त्यांचे सहयोगी यांची सर्वांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. विविध पोलीस स्टेशनला या हल्लेखोरांच्या विरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेच. शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगर, लक्ष्मीवाडी आदी भागात मेंढे परिवाराच्या आपल्या गुन्हेगारीची प्रवृत्तीचे दहशत निर्माण केली होती. त्याची दहशत कमी व्हावी म्हणून अमोल गुलदगडे प्रसंगी मर्दपणा घेऊन पीडित कुटुंबियांच्या मदतीला धावून जात असायचा. त्यामुळे मेंढे परिवार अमोल गुलदगडेवर खार घात असे.
मतही जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना परिसरातील नागरिकांनी बोलून दाखवले. मेंढे कुटुंबीय गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या विरोधात किती आणि कुठे कसल्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत याची पुरावा दाखल जत्रेत मोर्चे करणाऱ्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना सादर करून 5ही हल्लेखोरांना संघटित गुन्हेगाराची कलम लावून कायमस्वरूपाची अद्दल घडवा असे आवाहन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देताना अमोल गुलदगडे यांची सर्व तेथील आजूबाजूचे सगळे कुटुंब हे मात्र तिथे उपस्थित होते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता ते 5ही जण फरार आहे. सध्या त्यांचा अजून काही तपास लागलेला नाही. 5 जणांनी एका धडधाकट पुरुषांचा खून केला आणि मात्र तिथून फरार झाले. त्यांचाही तपास लवकरच लागेल. लवकरच ते गजाआड होतील आणि आपण त्यांचं पुढं काय घडलं हे आपण आपल्या दुसऱ्या स्टोरीमध्ये बघू. तोपर्यंत आपण इथे थांबूया आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आपल्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. धन्यवाद.